काही लोकांचा असा एक कंप्लेंट आला होता की अमुक व्यक्तीला भेटतोय कॉम्पन्सेशन पण मला नाही भेटलंय. तर विलेज निहाय आपण काही कॅम्प्स आयोजित केलेले आहेत. भूसंपादनचा पैसा देत असताना सर्वात मोठी जी अडचण आपल्या समोर येते, जे मी स्वतः पण गावात व्हिजिट करून पाहिली, की आपल्या रेव्हेन्यू रेकॉर्ड्स जे आहे ते लोकांकडनं अपडेट नाहीये. काही लोक अशी आहे जे गावात राहत नाही, ते बाहेर राहतात आणि मग त्यांचे सर्व वंशावली जी आहे ती आजोबा आणि पणजोबापासून अपडेटेड नाहीये. ते सगळे रेव्हेन्यू रेकॉर्ड अपडेशनसाठी आपण वेगवेगळे कॅम्प्स इव्हन सॅटर्डे संडेला सिनियर ऑफिसर्सच्या प्रेझेन्समध्ये कलेक्टर ऑफिसचे घेतलेले आहेत. त्यापैकी काही प्रश्न सुटलेही आहेत. त्यामुळेच आपला जो आज रोजी आपल्याला एक प्रमाण दिसतो की आपला टोटल 1800 कोटीचा निवाडा आजपर्यंत जाहीर झालेला आहे आणि त्यापैकी 284 करोड जो आहे तो आपण वितरित करू शकलो. तो याच्यामुळेच आहे की आपण हे विशेष प्रयत्न केले आणि निश्चित मला विश्वास आहे की आम्ही मागच्या 2-3 आठवड्यामध्ये जे कॅम्प्स घेतले त्याचा परिणाम आपल्याला दिसणार, कारण बऱ्याचशा लोकांनी आमच्याकडे डॉक्युमेंट ही जमा केलेली आहेत. आज रोजी पर्टिक्युलरली या आठवड्यापासून एक जी ऍक्टिव्हिटी सुरू झाली आहे ती संघर्ष समितीचे लोक या लोकांना कुठेतरी मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतायत. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत भूसंपादनची प्रक्रियामधनं पैसे घेण्यासाठी. तर हा अगदी चुकीची गोष्ट आहे आणि याची आम्ही नोंद घेतलेली आहे. आपल्याला पर्टिक्युलरली एक ईमेल आयडी आणि वेगळे ग्रीव्हन्स किंवा तक्रारीसाठी आम्ही आर्स दिलेले आहे. तुम्ही तेव्हा येऊन माझ्याकडे ते विषय मांडू शकतात किंवा ईमेल आयडी vadvanbhusampadhan@gmail.com वरती तुमची तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय आमच्याकडे आमचं पीएमजी पोर्टल आहे, तुम्ही त्याच्यावरती तुमची तक्रार नोंदवू शकता. ती डायरेक्टली कलेक्टर म्हणून माझ्यापर्यंत येते. जर कुठल्याही ऑफिसरने कुठल्या पद्धतीची वेगळी मागणी केली तर आपण डायरेक्टली तक्रार नोंदवा. आम्ही त्या ऑफिसरवरती ऍक्शन घेऊ, ते कुठल्याही लेवलच्या असू द्या. पण यासोबत पर्टिक्युलरली हा जो सगळा प्रोसेस आहे तो आम्ही क्लोजली मॉनिटर करतोय. ते ट्रान्सपरंटली होत आहे आणि पुढेही होणार आहे. यामुळे कोणीही या अफवावरती विश्वास ठेवू नका आणि ट्रान्सपरंटरित्या तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवा.